आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने मोठी कारवाई करत अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला। स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी देशी बनावटीची 3 पिस्टल व 5 जिवंत कारतूस असा एकूण 1,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत होते। त्याच अनुषंगाने गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार मौजे परिते तालुका माडा येथील विकास कैलास वजाळे व 31 राहणार अण्णाभाऊ साठेनगर परिते हा अवैध पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली। सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व त्यांच्या पथकाने HP पेट्रोल पंप परिते टेंभुर्णी रोड येथे सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले। झडती दरम्यान त्याच्याकडून मॅगझिनसह एक देशी बनावटीची पिस्टल व एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आले। आरोपीकडे अधिक तपास केले असता त्याने धुळे येथील रंजित उर्फ गोलू याच्याकडून 4 पिस्टल आणल्याची कबुली दिली। त्याच्या घरझडतीत आणखी एक पिस्टल व 4 कारतूस मिळून आली। तसेच आरोपीने यापूर्वी अक्षय अशोक धोत्रे व 31 राहणार टेंभुर्णी यास एक पिस्टल विक्री केल्याचे उघड झाल्याने ते पिस्टलही जप्त करण्यात आले। या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे।